फोनचा भार स्वीकारायचा आहे। थँक्यू सो मच। आपण पाहणार आहोत या ठिकाणी टेनिस cricket.in माध्यमातून NSC स्पोर्ट क्लब खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा पर्व 8व आणि या 8व्या पर्वातील एक फायनल आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे ओम साई सराई ग्रामीण गटामध्ये फायनल क्रमांकाचा मानकरी ठरलाय। तसेच आता गाव टू गाव IPL फॉर्मॅटमध्ये आपण टॉस करणार आहोत। माझ्या समवेत या ठिकाणी माऊ 11 थळ या संघाचा कॅप्टन सुमित पत्रे आहे। त्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं तर संस्कार स्पोर्ट तडेकर या संघाचा कॅप्टन विजय घाणेकर आहे। दोनही संघांना ऑल द बेस्ट सर्व खानोकरांच्या वतीनं। आणि मी आपण विनंती करतोय या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या वतीनं आपण आता टॉस करणार आहोत। हु इज कॉल? येस, तडेकर संघाचा कॉल असेल। हेड इज अ कॉल अँड टेल इट इज। टॉस जिंकलाय तो म्हणजे माऊ 11 थळ या संघाने। आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। क्लायमॅटिक कंडिशन थोडंसं वेगळं आहे, ड्यू फॅक्टर सुद्धा मैदानावरती दिसत आहे। स्पेसिफिक रिझन काय? आम्ही नॉर्मल खेळून समोरच्या टीमला कमीत कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। आणि शेवटचा प्रश्न असेल, या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटलं? आमच्या लहान मुलांचा डान्स कसा वाटला? नक्की स्पर्धा खूप छान होती। दरवर्षी आम्ही ही टुर्नामेंट खेळतो। यावर्षी लहान मुलांनी पण खूप चांगला 4 वाजून गेले तरी पण अजून ते डान्स वगैरे करतात। कुठे बघितलं नव्हतं असं, खूप छान त्यांनी केलं। एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो लहान मुलांसाठी। खूप चांगला डान्स त्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी केलाय। माझ्या समवेत आहेत संस्कार स्पोर्ट तडेकर या संघाचे कॅप्टन विजय घाणेकर। आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असती। आता बॅटिंग आलेली आहे आणि समोरच्या संघामध्ये नामवंत खेळाडू आहेत जसे आपल्या संघामध्ये आहेत। किती धावांचा टार्गेट ठेवाल? 60-65 करायचा प्रयत्न करू। आणि शेवटला प्रश्न असेल, गोंदियापंची स्पर्धा म्हटले की संपूर्ण रायगड जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये फेमस झाली आहे आणि भारतामध्ये सुद्धा नावलौकिक प्राप्त झाले, तर या स्पर्धेविषयी 2 शब्द। प्रथमतः मी आप्पांना धन्यवाद बोलीन की आम्हाला इथे संधी दिली खेळण्याची, कारण आमची एंट्री होत नव्हती इथे, पण शेवटच्या क्षणी त्यांनी आम्हाला चान्स दिला आणि एंट्री झाली आणि आम्ही फायनलला सुद्धा पोहोचलो। आणि एक शेवटला प्रश्न, जी मॅच झाली होती क्वालिफायर राऊंडची तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की आपण जिंकू किंवा 20 बॉलला 64 धाव्यांची गरज होती? जिंकू म्हणजे आम्हाला पहिल्या ओव्हरला 22 रन आले तेव्हा कॉन्फिडन्स होता की आमच्यात आयकॉन पण चांगले आहेत, त्यांनी चांगली बॅटिंग केली त्याच्यामुळे जिंकलो। तुझ्या संघ सहकार्यांना काय संदेश देशील? फायनलची मॅच आहे, कोणत्या गोष्टींवरती फोकस केला पाहिजे? बस आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू। News from the toss box, Mau 11 third on the toss and decided to ball first. धन्यवाद निशांत। हॅलो सलग 3 रात्र ज्या स्पर्धेमध्ये आपण अनेक सामने पाहिले, एकापेक्षा एक मोठे खेळाडू ॲज अ आयकॉनच्या स्वरूपात पाहिले। आणि मित्रांनो, या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जी कल्पना होती ते आमच्याच गावातील या ठिकाणी सुरेश पाटील असेल किंवा त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी यांनी आपण समोर एक कल्पना मांडली होती की आप्पा आपल्याकडे नाईट स्पर्धा झाली पाहिजे। आणि अलिबाग ते जवळपास रोहापर्यंत एकही नाईट आम्हाला पाहायला मिळाली नव्हती। आमचे सर्व खेळाडू क्रीडा भवन येथे जात असायचे, तिथे बाहेरचे खेळाडू यायचे, नाईट स्पर्धा खेळायचे, मात्र आमचे खेळाडू तिथे जाऊन फक्त स्वप्न रंगवायचे की आम्हाला कधी स्पर्धा खेळायला मिळेल। परंतु आपणच्या वतीनं पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी नाईटची स्पर्धा पाहायला मिळाली आणि बघता बघता आता आमचं 8वं पर्वसुद्धा अंतिम टप्प्यावरती आलं आहे। तर नक्कीच आप्पा या 3 दिवसामध्ये सर्व संघ मालकांचा सहभाग किंवा सर्व खेळाडूंचा सहभाग अगदी याच मैदानावरती तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामधले किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे बरेचसे खेळाडू पाहायला मिळाले, तर आपलं मनोगत सुद्धा आम्हाला इथे जाणून घ्यायचं आहे। प्रथम मी आपले सुरेश पाटीलनी जे 8 वर्षापूर्वी सुचवलं होतं की आपल्याकडे अशा मोठ्या नाईट मॅच झालेल्या पाहिजे, प्रथम मी त्याचं अभिनंदन करतो। आणि आज त्याच्या ह्या कल्पनेतून आजपर्यंत आपण हा 8वे वर्ष आहे आणि हे सामने भरत जातो। आणि आमच्या खानाव ग्रामस्थ आणि नवतरुण मित्रमंडळ यांचेसुद्धा 8 वर्षापासून आम्हाला पूर्ण खेळ होईपर्यंत सहकार्य चांगला असतो। सुरुवातीपासून ग्रामस्थ आणि नवतरुण मित्रमंडळचे आमचे सदस्य सगळे
यांची चांगलीच म्हणजे एकदम की लोकांना आवडेल असं हे मदत करतात. आणि आज 3 दिवस मी सर्व प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे आभार मानतो की त्यांनी आमच्या या ग्राउंडला खेळपट्टी खेळ खेळून की सर्व प्रेक्षकांना आनंद दिला आणि उत्साह आला. आणि आयकॉन जे आले बाहेरील आयकॉन आले ते सुद्धा आयकॉन असे आहेत की लोकांना एकदम मस्तपैकी खुश करतात आणि त्यांनी चांगली मॅच दाखवलेली आहे. आणि आज 3 दिवस आम्हाला चांगलं सहकार्य केलं. देसाई बंधू सुद्धा माझ्याबरोबर 3 दिवस सतत आहेत. त्यांनी सुद्धा या मॅचसाठी मला अगोदर सांगितलं की आप्पा मी ह्या टायमाला मी एक गाडी देईल आणि त्यांनी ती गाडी दिली आणि दुसरी एक गाडी आम्ही आणली. पण ती आचारसंहितेमुळे कुठलं नाव नाही घेत बाकी आम्ही. आणि बैलजोडीसुद्धा आम्ही एक काशीदवरून बैल आणला आमच्या खानाव टीमनी. मग आम्ही विचार केला आपण 2 बैल इथे द्यायचे. अशा पद्धतीने आपण हे सर्व खेळ इथे मदत केली सर्वांना. आणि आपण सर्वांनी आम्हाला चांगली मदत केल्याबद्दल मी पूर्ण सर्वांचे आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि स्पर्धा आवडली असेल तर आपणसाठी जोरदार हरकत नाहीये, जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा tenniscricket.in. आम्ही येतोय 5 मिनिटांमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. स्टे ट्यून. धन्यवाद निशांत. चलिए दोस्तों, त्या अगोदर तळेखार संघाचा 12वा खेळाडू चला लवकरात लवकर या. हॅलो, सन्माननीय संतोष पाटील खानाव यांच्या वतीनं राज तुरे यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते मात्र घेण्यासाठी यायचं आहे. तसेच राज तुरे हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे, तो सुद्धा अवॉर्ड आपण त्याला देणार आहोत. तसेच दीपक यांच्याकडून सुद्धा राजसाठी 1000 आणि संतोष पाटील खानाव यांच्याकडून 500 असं एकंदरीत 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय, ते केशव पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. वेल्डन राज, अशीच कामगिरी करत राहा आणि आपल्या सराई गावाचं नाव सातत्यानं रोशन करत राहा. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद. ओहो, सूरज पाटिल स्ट्राइकिंग एंड पर थे. पहली गेंद का सामना कर रहे थे, हालांकि गेंदबाज प्रथमेश, मगर क्या कमाल का ये स्ट्रोक था. गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. खूबसूरत छक्का, जबरदस्त छक्का, आत्मविश्वास से लबालब भरा हुआ ये सिक्सर. ओहो, देखिए दूसरी गेंद ऑफ स्टंप के बाहर ललचाना चाहते थे, मगर आउटसाइड दी ऑफ स्टंप टप्पा खाने के बाद गेंद बहुत ज्यादा बाहर की तरफ निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया. 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. पहला ओवर प्रगति पर प्रथमेश ठाकरे द्वारा. जी हां, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार ये गेंद थी, मगर उसे अक्रॉस द लाइन खेला था. कारपेट के सहारे गेंद ट्रैवल कर रही थी मिड विकेट की दिशा में. गेंद जब तक वहां पे फील्ड हुई तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 9 रन. काफी शानदार मुकाबला होगा. ये सारे जानकार हालांकि यहाँ पे कह रहे थे, बहुत सारे मैसेज और कुछ बातें हमें यहाँ पे सुनाई दी. और देखिए सुबह के तकरीबन 5 बज चुके हैं, मगर हमारे क्रिकेट के दीवानों का उत्साह देखिए, उनका आनंद, उनकी खुशी और अपने चहीते खिलाड़ियों को और अपनी फेवरेट टीम को सपोर्ट करते हुए सभी ये क्रिकेट के रसिक दिखाई दे रहे हैं. मैं उनका फिर से एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. बहुत ही कमाल का ये मैच होने वाला है, क्योंकि दोनों तरफ आग बराबर लगी हुई है. दोनों भी टीमें यहाँ से हारना नहीं चाहेगी, किसी भी हालत में इस मैच को जीतना है. ओहो, हल्का सा अपील हुआ था, मगर विकेट कीपर बिल्कुल इंटरेस्टेड नहीं थे. हालांकि प्रथमेश ठाकरे ने अपनी उंगली को आसमान में बुलंद करते हुए बहुत ही अच्छा अपील किया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी. पहले ओवर में अब तक 10 रन जुटा चुके हैं. पहली 5 गेंदों में सूरज पाटिल ने जो धमाकेदार शुरुआत की है. जी हां, इस मरतबा क्रॉस द लाइन पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी. मिड विकेट की दिशा में गेंद जब तक फील्ड होती तब तक सूरज पाटिल ने
क्या कमाल का यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन किया है, वाह, वेरी वेल डन। देखिए यही होती है दोस्तों सीखने वाली बात इन बड़े खिलाड़ियों से, देखने वाली बात यही होती है कि किस तरह से कॉल दिया जाता है, किस तरह से आंखों में देखा जाता है और किस तरह से अंदाजा लेकर दूसरा रन यहाँ पे मुकम्मल किया जाता है। पहले ओवर की समाप्ति 12 रन स्कोर कार्ड पर, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद संस्कार स्पोर्ट्स तड़ेखार, हालांकि टॉस जीता था माओ 11 थर्ड ने और उनके टीम के कैप्टन सुमेद पत्रे ने यहाँ पे फील्डिंग करने का फैसला किया, मगर पहले ओवर में थोड़ा सा, क्योंकि ये 30 गज का दायरा भी यहाँ पे मौजूद था और इसी वजह से थोड़ा सा महंगा साबित हुआ है ये पहला ओवर प्रथमेश ठाकरे का। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं ऐश्वर्य सुरवे, राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, जीवन दान किसे मिला है? पवन केने को। पवन केने ने कल तूफान लाया था यहाँ पे, क्या कमाल की बल्लेबाजी की थी और उसी बल्लेबाजी के फलस्वरूप उनकी टीम आज यहाँ पे खेलती हुई दिखाई दे रही है। अपनी टीम को जीवन दान देने वाले, अपनी टीम को जिंदा करने वाले, अपनी टीम को बरकरार रखने वाले पवन केने। आहा, इसमें तो जड़ में डाल दिया था, मगर सूरज कहाँ मानने वाले हैं। आज सूरज कुछ अलग ही सोच में मुझे दिखाई दे रहे हैं। निशांत, देखिए सूरज ने जब शुरुआत की, पहली गेंद प्रथमेश ठाकरे उनके सामने थे, मगर पहली गेंद पर उड़ाया था छक्का, वो भी लॉन्ग ऑफ के ऊपर से। एक जीवन दान यहाँ पे मिला है पवन केने को। जी हाँ, जोरदार अपील और फुल टॉस गेंद थी, बीचों बीच पकड़े गए हैं, गेंद मिडल स्टंप पर जा रही थी, ये अंपायर जी का कहना। अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और ये बहुत ही बड़ा झटका, पवन केने जाएंगे मैदान से बाहर। थैंक यू। हेलो हेलो चेक, हेलो 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 चेक, टेस्ट। नवीन फलंदाज या सेन्सर मैदानावरती मोन्याला आपण पाहतोय। सकाळीच एक मॅच झाली होती, प्रसाद चव्हाण पुरस्कृत साई झारखंड विरुद्ध संस्कार स्पोर्ट्स तळेखार। 20 बॉलमध्ये 64 धावेंची गरज होती। सर्वांना वाटत होते की साई झारखंड संघ आरामात इथे विजय प्राप्त करेल, परंतु त्यावेळेला मात्र मोन्या आल्या आणि त्यांनी जी बेधुंद फलंदाजी केली आणि शेवटच्या क्षणाला या ठिकाणी तळेखार संघ विजयी झाला। जी हाँ, इस मतलब हवा में गेंद है, जिनके बारे में आपने बात की, हो वहां पे तकरीबन पहुंच चुके थे, मगर तकदीर वाले रहे मोन्या। गेंद हालांकि हाथों से छूटी और सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए। धन्यवाद डीजे। ऐश्वर्य सुरवे ने इस ओवर में हालांकि एक बड़ी शिकार की है और क्या यहाँ पे दूसरा भी विकेट उनके नाम हमें देखने को मिल सकता था, मगर जीवन दान यहाँ पे मिला है। ये लीजिए और एक विकेट इसी ओवर में। ऐश्वर्या सुरवे पूरी तरीके से डोमिनेट करते हुए पहले ओवर में 12 रन, मगर इस ओवर में 2 विकेट चटकाए हैं, यानी मैच बराबर चलता हुआ। मोन्या ने थोड़ी सी जल्दबाजी की, अगर ऐसा मैं कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि इसके पहले एक बड़ा विकेट
पवन केने का जाने के बाद शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में भी एक हल्का सा जीवन दान मिला था, मगर दूसरी गेंद के ऊपर बिल्कुल पोजीशन में नहीं थे। जैसे ही गेंद आई उन्होंने उस गेंद को हवा में खेला जरूर, मगर लॉन्ग ऑफ में फील्डर थे प्रथमेश ठाकरे ने बहुत ही बढ़िया कैच लपका। जी हाँ, फिर से एक बार गेंद हवा में है मगर फील्डर से दूर होगी शायद। ओहो, ये कैच भी हो सकता था मगर पहुंच नहीं पाए। अंतिम क्षणों पर आर्यन खारकर के हाथों से गेंद छिटक गई और एक जीवन दान फिर से एक बार मैं कहूंगा, क्योंकि डाइव लगाते निशान तो शायद ये कैच हो सकता था। येस, सहमत आहे. आणि फायनलची मॅच आहे त्याच्यामुळे अशा वेळेला तुम्हाला जे हाफ चान्स आहेत ते फुलमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. पूर्णपणे चेंडूपर्यंत पोहोचला होता परंतु अंतिम क्षणाला कॅच ड्रॉप केला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत या ठिकाणी 19 या आकड्यावरती पोहोचले. 19वा धावफलकावरती आलेले आहेत आणि 2 षटकांचा खेळ मात्र समाप्ती झाला. पहिल्या षटकामध्ये यासिन सर 12 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये ऐश्वर्या सुर्वेने फक्त 7 धावा खर्च केली आहेत. कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 19 रन निशांत स्कोर कार्ड पर लग चुके हैं और ऐश्वर्य ने यहाँ पे वापसी दिलाई है। और इसीलिए दोस्तों ऐश्वर्य को बहुत ही एक डिमांडिंग खिलाड़ी माना जाता है। क्यों माना जाता है? क्योंकि वक्त आने पर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी भी कर लेते हैं और स्पेशलिटी उनकी सही मायनों में गेंदबाजी है। और आज फिर से एक बार उन्होंने यहाँ पे करके दिखाया है। 2 बड़े बल्लेबाजों को चलता किया एक ही ओवर में और मात्र 7 रन खर्च किए। अब यहाँ पे हमारे लोकल हीरो सुमेध पत्रे तीसरे ओवर के लिए आए हैं। परफेक्ट यॉर्कर उनकी खासियत, ज्यादातर वो यॉर्कर के ऊपर भरोसा करते हैं और देखिए पहली गेंद के साथ उन्होंने यॉर्कर की शुरुआत की और मात्र 1 ही रन पर यहाँ पे बल्लेबाज को संतोष करना पड़ा तेजस काटकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर। जबकि स्ट्राइकिंग एंड पर जिनके ऊपर सभी की निगाहें हैं, आज सूरज पाटिल को एक लंबी और बड़ी पारी यहां पे खेलनी होगी। ओहो, यहां पे कुछ अपील तो हुआ है, अब देखा जाएगा कि क्या हुआ है। अंपायर जी ही बता सकते हैं मगर शायद जी हां डगआउट में निकल पड़े हैं। सूरज पाटिल का विकेट भी यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम ने खोया है। तलेखार टीम संकट में आ चुकी है। निशांत, कैसे देखते हो? हालांकि कल जिस तरह से तलेखार का फॉर्म था, तलेखार के बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे थे, मगर दूसरा दिन और सामने वाली टीम अपोनेंट जो टीम है वो भी अलग और यहाँ पे शुरुआत बहुत ही खराब हो चुकी है। आणि सर अगोदरच त्यांची मॅच सुद्धा अशीच स्थिती झाली होती आणि तेव्हा विजय घाणेकरच मैदानावरती गेला होता आणि त्याने जी सुरुवात केली, पहिल्याच बॉल पासून षटकार मारण्याची सुरुवात केली आणि त्याच्या संघाला त्यांनी चांगल्या स्थितीमध्ये आणलंय। आता त्याच प्रकारची पुनरावृत्ती यावेळेस मात्र करावी लागणार आहे, कारण आपण टॉप ऑर्डर पाहिली, मग त्याच्यामध्ये पवन केणी असेल, मोने असेल, सूरज पाटील असेल, हे 3 महत्त्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलेत। आता संपूर्ण जबाबदारी ही विजय घाणेकर संघाचा कॅप्टन जरा मात्र घ्यावी लागेल। जी आपने सही कहा, क्योंकि विजय खानेकर खुद कैप्टन है और लास्ट मैच में हालांकि आपने कहा कि बहुत ही अच्छी बल्लेबाजी की, मगर कुल मिला के जो आइकॉन के रूप में खिलाड़ी आए हैं उनको ज्यादा से ज्यादा उन्होंने मौका दिया। फिर से एक बार यहाँ पे जोरदार अपील तो है। सुमेध ढेकले, सुमेध पत्रे और शॉट फाइन लेग शॉट थर्ड मैन के फील्डर नागेश सीध, यश फील्डिंग यहाँ पे जोरदार अपील तो कर रहे हैं और दोनों भी अंपायर्स अब एक दूसरे के नजदीक जा चुके हैं। थोड़ी सी बातचीत, कुछ गुफ्तगू यहाँ पे हो रही है। परफेक्ट यॉर्कर फिर से एक बार देखने को मिला। देखिए मैंने कहा था कि उनका एक अस्त्र है, वो स्टॉक बॉल है उनका, और वो कब इस्तेमाल करना है, किसके खिलाफ उस अस्त्र का इस्तेमाल करना है, ये बखूबी जानते हैं और इसी वजह से ये गेंदबाज कुछ खास हो जाते हैं। आणि जरी तो लोकल बॉय असला तरी तो सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून भरपूर संघामध्ये तो खेळण्यासाठी जात असतो आणि त्याचा खेळ तो सातत्याने चांगला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता पुन्हा एकदा पुढील बॉल, ओहो, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न। विजय घाणेकरला माहिती आहे की ही मॅच मात्र 5 ओव्हरची आहे, त्याच्यामुळे जरी एखादी ओव्हर चांगली असली किंवा आली तरी सुद्धा चांगलं टार्गेट होऊ शकतं। एग्जैक्टली, क्योंकि अब यहाँ पे थोड़ा सा संयम बरतना होगा, क्योंकि तीसरा ओवर प्रगति पर है, इसके बाद 2 ओवर आएंगे। अगर यहाँ पे विकेट उनका
सही सलामत रहता है, यानी सर सलामत तो पगड़ी 50, क्योंकि विकेट भी होना बेहद जरूरी। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक तो है, मगर वहां पे फील्डर तैनात है। आर्यन खारकर कहां छोड़ने वाले थे, बहुत ही खूबसूरती के साथ। इस मरतबा किसी भी तरह की गलती नहीं, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। तेजस काटकर भी मैदान से बाहर जा चुके हैं। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही खराब हालत, खस्ता हालत, बुरी हालत यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम संस्कार स्पोर्ट्स तड़ेखार की यहाँ पे नजर आ रही है। ऊपरी क्रम के 4 बल्लेबाज पवन केने, सूरज पाटिल, अक्षय पाटिल और अब तेजस काटकर। तेजस आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान में जा चुके हैं, उमेश घाणेकर। कहां तक देखते हो, क्या लगता है किस 5 ओव्हर के समाप्ति के बाद कितने रन देखेंगे? सर, संस्कार स्पोर्ट्स तळेकर या संघाचा पूर्णपणे ॲनालिसिस बघता त्यांच्याकडे चांगले बॉलर आहेत। मग त्याच्यामध्ये तुम्ही अक्षय पाटीलला घ्या, त्याच्यामध्ये प्रसन्न पाटीलला घ्या, पनवेलचा आहे, त्याच्या 50 धावा जरी केल्या ना यसीन सर, तर ही मॅच टफ फाईट होऊ शकते। जी हाँ, आपको अगर मैच जीतना है तो सबसे पहले उसके लिए एक प्लेटफॉर्म या नींव जिसे कहते हैं, नींव तो उभारनी होगी, क्योंकि आपने जैसे कहा कि कम से कम 50 रन अगर यहाँ पे होते हैं तो उनके गेंदबाजों में हौसला बढ़ेगा, उनका आत्मविश्वास बढ़ेगा कि जी हाँ, इस मैच को हम जीत सकते हैं, इस रनों की संख्या को डिफेंड कर सकते हैं। और इसीलिए अब बल्लेबाजों की बहुत बड़ी जिम्मेदारी बढ़ती है। येस, कारण मैदानावरती 3 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत। आता 12 बॉल्स शिल्लक आहेत आणि या 12 बॉल्स वरती कमीत कमी त्यांना 25 ते 30 धावा मात्र घ्यायचे आहेत। परंतु जर नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर आपल्या स्पेन मधील शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी पुन्हा एकदा ऐश्वर्या सुर्वे आलेला आहे। सर, ऐश्वर्या सुर्वे विरुद्ध बॅटिंग करणं थोडंसं अवघड असतं, परंतु आता या सिच्युएशनला डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये फलंदाजाला बॅटिंग करून दाखवावी लागेल। ऐश्वर्या सुर्वे की एक्शन देखिए, बहुत ही अनोखी एक्शन है। मैंने ऐसी एक्शन कभी भी किसी की भी नहीं देखी, उससे मिलती जुलती भी एक्शन नहीं देखी। उनके जो 2 हाथ लंबे करते हैं, ऐसा लगता है कि पर दूर करते हुए वो भागते हैं, बहुत ही अच्छा लगता है। अनोखा एक्शन, अपना ही अंदाज, मगर तेज तर्रार गेंदे, परफेक्ट यॉर्कर, और बीच बीच में एक बाउंसर भी आपको देखने को मिलेगा। और इसी वजह से तैयार होना पड़ता है कि कब बाउंसर आएगी, कब यॉर्कर आएगी, कब लेग कटर आएगी। सही मायनों में इस खिलाड़ी को खेलते हुए देखना एक मजेदार बात होती है। नक्कीच, आणि कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे। सातत्यपूर्ण चांगला खेळ त्याच्या वतीने पाहायला मिळतोय। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आता मात्र चेंडू स्टँड अँड डिस्पॅच, येतोय षटकार। और यहाँ पे अपने ग्रामीण खिलाड़ी, लोकल हीरो, हालांकि गांव के सरपंच है और युवा खिलाड़ी है, युवा सरपंच है, मात्र 35 या 36 साल का ये खिलाड़ी है, मगर देखिए टीम को जब जरूरत है तब ये कैप्टन यहाँ पे खड़ा हो रहा है। जिस तरह से महेंद्र सिंह धोनी का रोल होता है, अपने नए खिलाड़ियों को, उभरते हुए खिलाड़ियों को मौका देता है, उस तरह से यहाँ पे इस खिलाड़ी ने भी अपने अन्य खिलाड़ियों को मौका दिया। इस बीच देखिए ऐश्वर्या सुर्वे क्यों न हो, मगर जब बड़े शॉट लगते हैं ना तो मनोवैज्ञानिक दबाव आ ही जाता है, और ये मनोवैज्ञानिक दबाव अपने हमें देखने को मिला। येस, श्योर आहे, अर्थात असं ऍग्री आहे तुमच्या मताशी, कारण एक षटकार त्यानंतर चेंडू मात्र वाईट पाहायला, बॅटची एज आणि पुन्हा एकदा कॅश ड्रॉप कोणाचा केला तर संघाचा कॅप्टन, ज्याच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळाला, विजय घाणेकरला एक संधी मिळाली। और वो कैच ड्रॉप किसने किया है? नागेश सिंह जैसे खिलाड़ी ने ये कैच ड्रॉप किया है। बिल्कुल अपेक्षा नहीं करते हम कि नागेश सिंह जैसे खिलाड़ियों के हाथों से कभी कैच ड्रॉप होगा, मगर होता है दोस्तों। मैं अक्सर कहता हूं कि सड़क कितनी भी साफ हो, सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो, भूल तो हो ही जाती है। आपको हमेशा चौकन्ना रहना पड़ेगा, सजग रहना पड़ेगा, तैयार होना पड़ेगा, और तभी जाके हर कैच को आप लपक सकते हो। आणि आपण फायनलची मॅच खेळत आहोत, त्याच्यामध्ये अनुषंगाने तो खेळ अपेक्षित आहे। चांगला बॉल आहे, कोलो टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर मारलं होतं, परंतु कार्पेटचे सहारे ते मात्र स्क्वेअर लेग मध्ये गेलं। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या आतापर्यंत
33 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजून सुद्धा काही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. इथून एखाद किंवा दुसरा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम हा मात्र फलंदाज करेल. निशांत, अंतिम ओवर में कम से कम 16-17 रन और जोड़ने होंगे, तब जाके 50 का आंकड़ा छू सकते हैं, क्योंकि पहले ओवर में 12 आए थे और इस ओवर में भी 12 रन आए हैं, मगर जो बीच में 2 ओवर घटे ना, उसमें बहुत कम रन आए. दूसरे ओवर में 7 और तीसरे ओवर में सुमेध पत्रे ने सिर्फ 3 रन खर्च किए हैं और ऊपर से तड़का भी दिया है. 2 खिलाड़ियों को आउट किया था ऐश्वर्य सुर्वे ने और सुमेध पत्रे ने भी 2 बल्लेबाजों का शिकार किया था और इसी वजह से ये अंतिम ओवर बहुत ही अहम. इस ओवर में रन आना बल्लेबाजी करने वाली टीम तड़ेखार के लिए बहुत 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 जरूरी है. येस, कारण फायनलची मॅच आहे. प्रत्येकाचं एक स्वप्न आहे की आम्हाला या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरायचा आहे. परंतु इथे 6 बॉल्समध्ये विजय घाणेकर सारखा एक खेळाडू स्ट्राईक एंड वरती आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा पाहिला. तदनंतर त्याला इथे एक कॅच सुद्धा ड्रॉप झाला आणि आता त्याचा फायदा तो घेणार का? समोर कडवं आव्हान असणारे आर्यन खारकर बायकरमॅन अर्थातच तो आपल्या समोर त्या ठिकाणी आता बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. 17 नंबरची जर्सी परिधान केली आहे. आता येणारे 6 बॉल स्ट्राईक एंड वरती विजय घाणेकर. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलला जस्ट दिशा दर्शवण्याचं काम केलं, परंतु चेंडू मात्र सरळ गेला खेळाडूच्या हातामध्ये. फलंदाज विजय घाणेकर, कॅप्टन, बॅक टू द पवेलियन. और जैसे आपने कहा कि इस मैच को जीतना चाहेंगे दोनों भी टीम, क्योंकि नंबर 1 वो नंबर 1 ही होता है. क्योंकि जब हम कल जाएंगे लोग पूछेंगे, ये नहीं पूछेंगे कि दूसरा नंबर किसका आएगा. उनका सवाल यही होगा कि फाइनल किसने मारा, फर्स्ट नंबर किसका है, विनर कौन है. और इसी वजह से विनर विनर होता है. एक नंबर ही होता है. चांद के ऊपर दूसरे किसी आदमी ने कदम रखा है ये हमें शायद नहीं मालूम, मगर पहला चांद के ऊपर कदम किसने रखा था, वो पहला कौन था, ये पहला इंपॉर्टेंट होता है. और इसी वजह से सबसे पहले यही सवाल होता है कि पहला कौन था. येस, शुअर, अर्थात ॲग्री आहे तुमच्या मताशी. कारण जरी बैलगाडीची स्पर्धा जरी असेल, ती स्पर्धा पूर्ण झाली की दुसऱ्या दिवशी एकच विचारणा केली जाते की फायनल कोणी मारला. फायनल हा फायनलच असतो. तदनंतर मग चर्चा होती, मग दुसरी गाडी घासून होती का अगदी सोबत होती का, हा नंतरचा भाग राहिला. परंतु पहिला एकच प्रश्न विचारला जातो की फायनल कोणी मारला. 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. आर्यन ने भी यहाँ पे विकेट से शुरुआत की है. विकेट की खुराक मिल चुकी है आर्यन को. और क्या आर्यन और घातक होंगे और बल्लेबाजों को और यहाँ पे परेशानी का सबब बनेंगे, या बाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने आए हैं तो कुछ 2-3 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिलेंगे. प्रसन्न पाटील पनवेल स्ट्राइक एंड वरती आहे. ओहो, लो फुल टॉस बॉल कार्पेटच्या सारे कोण काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं हा चेंडू गेला. एक सिंगल तर आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथे मैदानाचे डायमेन्शन सुद्धा खेळाडूने रीड करणं फार गरजेचं आहे की कोणत्या एरियामध्ये आपण जर मारला चेंडू तर आपल्या तिथून धावा लुटता येतील. हा सुद्धा एक महत्त्वाचा पाठ आहे असेल सर. देखिए, नागेश सीध जैसे बल्लेबाज को यहाँ पे बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला है. अजिंक्य म्हात्रे जैसे बल्लेबाज को हाथ में बैट लेने का मौका नहीं मिला है. इससे समझ सकते हैं कि ये टीम कितनी स्ट्रांग है. जबरदस्त बल्लेबाजी उन्होंने की है. मगर हालांकि मैं एक बात यहाँ पे बताना चाहता था, जी हाँ, इसी बीच एक अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर ये बात मैं बताना चाहता था कि कुछ दिनों के बाद शायद अगले साल इस टीम में और एक नाम आप सुनोगे और वो है आदित्य म्हात्रे, अजिंक्य म्हात्रे के छोटे भाई. आपको याद है दमदार आमदार प्रीमियर लीग में हालांकि अनसोल्ड हुए थे, मगर अनसोल्ड खिलाड़ियों का जो एक मैच हुआ था वहां पे उन्होंने आधा शतक ठोका था. मग प्रश्न पडला असेल की हा अनसोल्ड कसा झाला. काही वेळानंतर तो नक्कीच या थर्ड गावामध्ये किंवा थर्ड टीम मध्ये तो दिसणार आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती प्रसन्न आलाय आणि आता एकेरी दुहेरीला प्रायोरिटी देऊन फायदा नाहीये. मोठी फटके येणं फार गरजेचं आहे. ओहो, लो फुल टॉस पूर्णपणे बॉडी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. फ्लाइट दिली होती आणि गती परिवर्तन केलं. फक्त एकच धाव सर आपल्याला या ठिकाणी शेवटल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. आर्यन सुद्धा मला आता ऐकून वाटू लागला जणू काही मुंबईहून त्याला बोलवलं आणि त्या प्रकारची क्वालिटी, त्या प्रकारचं खऱ्या अर्थानं वर्चस्व आणि प्रभुत्व त्याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळते. अब इस खिलाड़ी ने हालांकि एक्सपीरियंस ज़्यादा नहीं है, मगर वो भी गुण सीख लिया है. आपने जैसे कहा कि स्लोवर वन गेंद थी, रफ्तार में धीमापन लाया था.
और स्लोअर वन होने की वजह से प्रसन्न पाटिल पूरी तरीके से चक गए। ये Yes. होना चाहिए। मोमेंटम पूर्णपणे ब्रेक केला। ओहो, फक्त बॅट फिरले, परंतु अशा वेळेला एका दोन मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या होऊ शकेल, परंतु धावसंख्या ते होत नाहीये। पहिलाच पवन केणे आला, त्याने मात्र थोडंसं निराश केलं। त्यानंतर मोने आला, त्याला मात्र ही पारी पुढे न्यायची होती। ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती विराट कोहली पुढे सरकवतो, परंतु अक्षय पाटीलने सुद्धा निराश केलं। त्यानंतर सूरज पाटील सुद्धा बाद झाला आणि आता मात्र थोडंसं अडचणीमध्ये। ओहो, सफल झाला, डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, प्रयत्न फसला आणि इथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला। 5 ओव्हर्समध्ये प्रथम बॅटिंग करत असताना संस्कार स्पोर्ट तळेकर या संघानं 30 बॉल्समध्ये 36 धावा पूर्ण केल्या, 37 धावेचे टार्गेट। सर, आपण जर सेकंड इनिंग मध्ये पहिली ओव्हर टाईट पडली किंवा पहिल्या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या तर ही मॅच मात्र इंटरेस्टिंग मूड मध्ये जाऊ शकते, यामध्ये कोणती शंका नाहीये। यस, क्योंकि 2 ओवर का पावर प्ले होगा। वो 2 ओवर में अर्थात पावर प्ले के दरमियान अगर यहाँ पे गेंदबाजों ने इस मैच को अपनी तरफ झुका के रखा या कम से कम बैलेंस रखा, यानी पहले 2 ओवर में अगर हमें 10 रन और 2-3 विकेट देखने को मिले तो जरूर इस मैच में फिर हमें ट्विस्ट देखने को मिल सकता है, या ये मैच अंतिम ओवर तक नहीं अंतिम गेंद तक भी जा सकता है। येस, मध्यंतर झाले सर आणि ही शेवटली आता इनिंग असणार, त्याच्यामुळे ज्यांनी या स्पर्धेला दानशूर व्यक्तिमत्वाने काही दिले ते अनाउन्समेंट करणं फार गरजेचं आहे। प्रथमतः मी जाणार आहे ती म्हणजेच मालिकावरची जी बाईक आहे ती म्हणजेच DB एंटरप्राइजेसचे मालक देसाई बंधू यांच्या वतीनं मालिकावरसाठी बाईक देण्यात आलेली आहे। तसेच या ठिकाणी 4 स्पोर्ट्स सायकल अशोकजी वाडेकर म्हणजेच आपले भाई यांच्या वतीनं देण्यात आलेले, त्यांचा देखील हार्दिक आभार। तसेच बाकी अजून आपण एक 2 व्हीलर बाईक पाहतोय, 2 बैल पाहतोय, ट्रॉफीज असतील किंवा पारितोषिक असतील, 1,50,000 80,000 2 गटांमध्ये दिलेत। हे सर्व काही गोंधळ्यापांच्या वतीनं जितेंद्र दादा निलेश गोंधळे यांच्या वतीनं आलेलं आहे। तसेच या मैदानासाठी किंवा या स्पर्धेला सहकार्य मग ग्रामस्थ मंडळ खानावं असेल, नवतरुण मित्र मंडळ खानावं असेल, त्याच वेळेला मी आवर्जून नाव घेईन ते म्हणजेच महिला वर्गांचं, ज्याने 3 दिवस महिला वर्गाने खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। तसेच या मैदानाच्या सभोवताली आपण जी लाईट्स पाहतोय ही म्हणजेच ओमकार लाईट्स, अनूप मंगेश पाटील मॅन फ्रॉम कुरुळ यांच्या वतीनं ही लाईट्स प्रोव्हाइड करण्यात आली। आपला आवाज गेले 3 दिवस अगदी चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम DJ योगेश हँडसम यांनी मात्र केलेलं आहे। तसेच 2 ज्या LED स्क्रीन आपण पाहतोय हे आपले मराठी उद्योजक सन्माननीय अतुलजी पाटील घोटवडे यांच्या वतीनं या LED स्क्रीन प्रोव्हाइड करण्यात आल्या। तसेच सर्व मंडप डेकोरेटर्स यांचा देखील हार्दिक आभार। आणि वळतोय पुन्हा एकदा सेकंड इनिंगच्या या मॅच कडे, तिथे सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकरे आपल्याला थोड्याच वेळात लाइव एक्शन मध्ये पाहायला मिळतील। जैसे निशान आपने कहा कि सम्माननीय अप्पा गोंधली हम सभी के चहीते हैं और उसी के साथ आपके गांव के भी चहीते हैं। इस पंचायत में बहुत सारे गांव हैं और सारे गांव के लोगों ने उन्हें बहुत सपोर्ट किया है, क्योंकि नवतरुण मित्र मंडल NSC खानाव तकरीबन मेरे ख्याल से 60-70 बच्चे तो होंगे और सारे जो खिलाड़ी हैं जो नहीं खेल पाते हैं मगर मैदान के बाहर बहुत ही अच्छा काम, अच्छा योगदान देते रहते हैं। देखिए, किसी ने खाने का काम अपने कंधे पे लिया, खाने की जिम्मेदारी, किसी ने पानी की जिम्मेदारी, बहुत सारी अलग अलग तरह की जिम्मेदारी है। प्रकाश पाटिल है, मैंने जैसे कहा कि विकास पाटिल है, ये हालांकि काम पे भी जाते हैं, उसके बाद दिन भर सोने को नहीं मिलता, फिर भी यहाँ पे अंतिम क्षणों तक 7-7 बजे तक यहाँ पे रहते हैं। तो यही उनकी खासियत है, क्योंकि अप्पा को सपोर्ट बहुत मिलता है उनकी वजह से। आणि सर, ग्रामस्थांनी सगळ्यांनी ते सपोर्ट केले, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाहीये, परंतु खऱ्या अर्थानं मानलं पाहिजे ग्रामस्थांना गेली 7 पर्वाने 8वं पर्व सर्व ग्रामस्थांचं सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने लाभलंय। तसेच या ठिकाणी 3 दिवस मी एका व्यक्तीला पाहतोय, अगदी प्रामाणिकपणे काम करतोय, पण त्याचं नाव कोणी अनाउन्समेंट नाही केलं। नाव आहे रोहिदास वाघिडकर आणि आता त्याच्याविषयी सांगायचं झालं तर त्याला एक ATM कार्ड मिळालं, त्याने लगेच माझ्या हातामध्ये आणून दिलंय। नाव आहे सुयश खंडागळे। आपलं हे ATM कार्ड आपण लगेच आमच्या इथून घेऊन जायचं आहे। एकदा रोहिदास वाघिडसाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, त्यांनी प्रामाणिकपणे हे जे ATM कार्ड आहे ते माझ्याकडे आणून दिले आणि गेले 3 दिवस या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य, मुलांवरती लक्ष ठेवणं असेल। मॅच स्टार्ट होते, पहिलाच बॉल
पहिलाच बॉल ठरल्याप्रमाणे बिहाइंड द विकेट चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेनं पहिल्याच बॉलवरती येतोय ब्रांडेड षटकार। निशांत, मेरे ख्याल से हर मैच में पहली गेंद के ऊपर प्रथमेश ठाकरे ने इसी तरह से बिहाइंड विकेट लॉन्ग लेग यानी ऑफ स्टंप पर सफल होकर पीछे ही खेला है। देखिए, इसीलिए अक्सर कहा जाता है दोस्तों, क्योंकि ये अब नए खिलाड़ी हैं, इन्हें पहचानने के लिए थोड़ा सा वक्त जाएगा, क्योंकि सुमित ढेकले का बल्ला खामोश है। सुमित ढेकले का बल्ला नहीं चल रहा है। हालांकि अच्छे बल्लेबाज है, तगड़े बल्लेबाज है, बड़े बल्लेबाज है, एक नामचीन बल्लेबाज है, इसमें कोई शक नहीं है, कोई दोहराई नहीं। मगर आजकल क्या हो चुका है, टेक्नोलॉजी आ चुकी है, तो बल्लेबाजों का क्या वीक पॉइंट है, क्या वीकनेस है उनको बार बार वीडियो उनकी देखी जाती है और उसी के तहत अपने आप को तैयार किया जाता है। उसी के साथ अपने गेंदबाजी में परिवर्तन करते हैं और इसी वजह से देखिए सुमित ढेकले को यहाँ पे कुछ ज्यादा करने का मौका नहीं मिला है। माझ्या ऑब्झर्वेशन नुसार सुमित ढेकलेची खेळी पाहिली, तो काय करतोय जास्त की प्रथमेश ठाकरेला स्ट्राईक वरती आणतोय, तो एक एक धाव करतोय आणि मॅच बनवण्याचा प्रयत्न करतोय। हा, आणि प्रथमेश ठाकरे मात्र त्याच्या धुंदीमध्ये आहे, तो बेधुंदीच फलंदाजी करणार। या बॉलवरती येतोय चौकार। कमाल की बल्लेबाजी हो रही है, प्रथमेश ठाकरे का बिल्कुल तोड़ नहीं है। कल जैसे लग रहा था कि पवन केने का कोई तोड़ नहीं है, ऐसा कल लग रहा था, और मोनिया का कोई तोड़ नहीं है ऐसा लग रहा था, उस तरह से इस खिलाड़ी का कोई तोड़ नहीं है ऐसा लग रहा है। ये देखिए, और एक जबरदस्त स्ट्रोक, इस मर्तबा भिंगरी की तरह, पंछी की तरह पंख लगाते हुए गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। निशांत, इस ओवर में 2 छक्के आ चुके हैं और हालांकि मोनिया के ऊपर भरोसा था कि मोनिया बहुत ही अच्छे गेंदबाज है और 30 गज के दायरे में यहाँ पे कम से कम एक आध विकेट अगर अपने टीम को दिलाते तो ये मैच में थोड़ा सा मजा आया होता, मगर इस ओवर में मोनिया ने बहुत सारे रन खर्च किए हैं। आणि प्रथमेश ठाकरेचं रिसेंटली आपण अगोदरचे 2 सामने पाहिले असाल तर अगदी 30+ धावा तो 2 सामन्यामध्ये बनवल्या आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर आता तो 4 बॉलवरती 17 धावा वसूल केल्या। म्हणजे कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतो ना ती प्रथमेश ठाकरे पाहायला मिळतोय। ओहो, यावेळेस मात्र खोर टप्प्याचा बॉल 1 बाउन्स सीमारेषेच्या दिशेने येतोय। विजय घाणेकर तिथे आलाय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या आहेत। चांगली रनिंग पाहायला मिळतोय। माऊ 11 थळ संघाचे संघमालक निखिल पवार सुद्धा आता थोडेसे खुश झालेले आहेत, परंतु मॅच मित्रांनो अजून संपलेली नाहीये। शेवटच्या क्षणापर्यंत इथे झुंज देणारा संघ या ठिकाणी संस्कार स्पोर्ट तळेखारा आहे, कारण अगोदरची मॅच त्यांचा पाहिली असेल तर खरं अर्थानं मी तर म्हणेन ज्यांनी ही मॅच मिसिंग केली आहे नक्कीच ते पश्चाताप करत असतील, त्यांनी जरूर ती हायलाइट पाहावी, कारण ती मॅचच तशी झाली होती। या संपूर्ण 3 रात्रीमध्ये आपण सर्वात हाय व्होल्टेज मॅच कुठली असावी तर सर मी तिलाच नंबर देणार, और वो भी सुबह सुबह। मगर पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 20 रन। बहुत सारे रन यहाँ पे खर्च तो हुए हैं, मगर देखिए क्रिकेट का खेल है। मैं यही मैसेज देना चाहूँगा यहाँ से कि ये मैच अभी भी जीता जा सकता है, क्योंकि आपको क्या चाहिए, बस 2-3 विकेट चाहिए। अगर जल्द से जल्द अगर विकेट लेते हो तो मैच घूमने में और वक्त बदलने में वक्त नहीं लगेगा। येस डेफिनेटली। ओहो, पहिलाच बॉल जस्ट ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला, फाईन लेगला हा चेंडू गेला, एक सिंगल धाव केली कंप्लीट। आणि सुमित ढेकळेची खेळ पहा, प्रत्येक वेळेला आपल्या संघ सहकार्याला तो स्ट्राईक एंड वरती आणतोय। ही मॅच मला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे, मग मला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवावं लागेल। प्रेझेन्स ऑफ माइंड मध्ये काय दाखवतोय तर तो प्रथमेश ठाकरेला स्ट्राईक एंड वरती आणतोय। यही सूझबूझ होना बेहद जरूरी, उसे कंट्रोल कहेंगे या पेशेंस कहेंगे, है ना। पेशेंस अपने आप के ऊपर, क्योंकि बड़े बल्लेबाज है तो हर वक्त आप बड़े शॉट नहीं खेल सकते। ओहो, ये देखिए, पहला मन बना लिया था कि स्क्वायर लेग के ऊपर से खेलूंगा, मगर देखा कि ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद है, अचानक अपने बल्ले का फेस खोला और गेंद को खेल दिया था बैकवर्ड पॉइंट की दिशा में। हालांकि रन तो यहाँ पे नहीं मिला, मगर इस तरह से आपको कभी कभी अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी देखने को मिलता है। मगर उस वक्त लेग स्पिन गेंदबाजी में इस तरह का शॉट हमें देखने को मिलता है, मगर यहाँ पे तो ये फास्टर गेंदबाज है। ये लीजिए, मैं बार बार कह रहा था इसके पहले कि प्रसन्ना को खेले तो कैसे खेले, तो ये उदाहरण है, ऐसे खेले।
जबरदस्त बॅटिंग, काय कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे. फायनलची मॅच आहे आणि तो कोणत्याही प्रकारचा प्रेशर घेत नाही. यासिन सर आउट होईल ना आउट, पण त्याच्या तो जो नैसर्गिक खेळ आहे, नैसर्गिक खेळ आहे, त्या पद्धतीने तो खेळतोय. मध्येच एखादा बिहाइंड द विकेट पाहायला मिळतोय, मध्येच एखादा आपल्याला स्क्वेअर ऑफ द विकेट पाहायला मिळतोय, एखादा स्ट्रोक त्याला इन फ्रंट ऑफ द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सौफेड फटकेबाजी करणारा प्रथमेश ठाकरे आता मात्र सर्वांच्या मनामध्ये त्यांनी घर केले आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा इशारा आला. एक धाव टीमच्या टोटलमध्ये वाढेल, संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. आणि आता इथे बैल मात्र आलेले आहेत. थोड्याच वेळात आता ते संघ मालकांकडे जाणार आहेत. कोणता संघ मालक असेल तो बैल जिंकणार आहे. एक आहे मल्हार, दुसरा आहे मार्तंड. पुन्हा एकदा प्रसन्न पाटील. ओहो, इथे पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. अंपायर्सने मात्र इथे नो चेंडू घोषित केलाय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. ओव्हर स्टेप झाला होता प्रसन्न पाटील. प्रेशर, दबाव, दर्पण सर्व काही आता गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. मॅचची आता इथे पूर्णपणे जर पक्कड पाहिली तर माऊ 11 थळ या संघाने नक्कीच मजबूत करत असताना, कारण संघाची धावसंख्या आतापर्यंत मला दर्णे गुरुजी सांगत आहेत 29 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता जिंकण्यासाठी येणारे 20 बॉल 9 धाव्यांची गरज. तर शम्मासावी 9 धावा बोललो होतो, परंतु 8 धाव्यांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा वळूयात मॅचकडे. इथे प्रसन्न पाटीलला विकेटवरती फोकस करावं लागेल, परंतु समोर प्रथमेश ठाकरे अजूनही तैनात आहे. चांगला बॉल, तितका चांगला फटका, धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु इथे कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. यासिन सर, इथे प्रथमेश ठाकरेचं मन नाही दिसत आहे की मी सिंगल डबल घेईन, मला प्रत्येक बॉलवरती अटॅक करायचा आहे. काउंटर अटॅक हा मात्र पाहायला मिळतोय. अब मेरे ख्याल से मैच के ऊपर से थोड़ा सा ध्यान बढ़ गया होगा सारे क्रिकेट के दीवानों को, और अब यहाँ पे सोचते होंगे कि ये जो 2 बैल है वो किसके गांव जाएंगे, और उसी के साथ साथ जो 2 बाइक है वो बाइक के हकदार कौन बनेंगे. यासिन सर, एक बैल तर सराईमध्ये गेलेलाच आहे, यामध्ये नो डाऊट तो मात्र तिकडे जाणारच आहे. दुसरा बैल आता पाहूया कोणाच्या गावी जाणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितोय की काशीद वरून एक बैल मात्र खानावला मिळाला, परंतु खानावने मात्र 2 बैल आता या स्पर्धेत दिलेत. 29 29 धावा झाल्यात आणि 8 धावांची गरज. मगर यहाँ पे मुझे सवाल ये हुआ है कि अगर थर्ड टीम इस मैच को जीतती है, यानी फाइनल जीतती है, तो निखिल मंगेश पवार इस बैल का क्या करेंगे. त्याचं नाव पहिलं तो गोलू ठेवेल आणि त्याच्यासोबत अजून एक जो बैल घेईल आणि त्याची बैलगाडी तो आता नक्की सुरुवात करेल. जीतने के लिए दोस्तों 8 रनों की जरूरत. पवन केने आए हैं गेंदबाजी के मार्ग पर. जी हाँ, पहली गेंद बहुत ही बढ़िया मगर ढीले हाथों के साथ उसे टैप किया था सुमित ढेकले. हाँ, येस. आणि बॅनर वरती सुद्धा आपण जे बैलांचे फोटो पाहतोय, तुम्ही पाहू शकता बॅनरचे फोटो, आणि तेच बैल आपण आता मालकाला देणार आहोत. आणि 12 तारखेला एक ठिकाणी बैलगाडी स्पर्धा आहे, ती तुम्हाला नक्कीच कळणार आहे. आणि तेव्हा मात्र नक्कीच आमदारांचा बर्थडे आहे आणि तेव्हा पहिल्या गटामध्ये ती गाडी हाकलणार आहेत असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. नक्कीच निखिल पवार, आपण पहिल्या गटामध्ये ही गाडी हाकलायची आहे. मगर देखिए ये कितनी आइडिया अच्छी है, संकल्पना जिसे कहते हैं, कितनी अच्छी है. अब ये जो टीम ओनर है वो बहुत मेहनत करते हैं, बहुत सपने संजोते हैं और बहुत सारा खर्चा भी करते हैं, आर्थिक भार अपने कंधों पर लेते हैं. और अब अपनी टीम जीतने के बाद यहाँ पे उन्हें मिलने वाला है ये बैल, तो उनके खुशी का ठिकाना नहीं होगा.
यानी उनको लगेगा कि मैंने क्रिकेट के ऊपर प्यार किया, क्रिकेट के लिए खर्चा किया, क्रिकेट के लिए मेरे लिए जुनून है, मगर उस जुनून का क्या हुआ ये जब घर वाले पूछेंगे तो वो बता सकते हैं कि आज मैंने बाइक लाई, कभी बोलेंगे कि मैंने वॉशिंग मशीन लाया, और आज बोलेंगे कि मैंने बैल लेके आया. येस डेफिनेटली. आणि अंतिम इथे मात्र प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून या स्पर्धेचा अंतिम षटकार मारलाय आणि या स्पर्धेमधील गाव टू गाव IPL फॉर्मॅट मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. माऊ 11 थळ संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच संस्कार स्पोर्ट्स तळेकर या संघाने या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मारलाय, त्या संघाचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतोय. आणि आता जास्त या ठिकाणी वेळ न घेता आपण लगेचच बक्षीस वितरण समारंभ हा मात्र सुरू करणार आहोत. धन्यवाद.